नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवाळी. दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या शेतात फिरत असताना सकाळ सकाळ आपल्या भेंड्या आलेल्या आहेत. त्या झाल्यात निबर झाल्यात म्हणल्यानंतर त्याची करावं लागती आमटी ब्याची. तर ती आमटी करूया. त्या सर्व भेंड्या सोलून घेऊन मस्तपैकी अशा खरपूस भाजलेल्या आहेत. खरपूस भाजून त्याच्यासोबत आपण हे कांदा असा चिरून भाजून त्याच्यामध्ये धने पण टाकून भाजून घेतले. स्वच्छ खोबरे पण असे भाजून घेतलेत. गावरान पद्धतीची आमटी करायचं म्हणलं की त्याला साहित्य सगळं भाजून घ्यायचं आणि वरवाट्यामध्येही ठेचून घ्यायचे. हे बे सगळं असे आपल्या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे. हे सगळं ठेचून घ्यायचं. ज्याच्याकडे काय ठेचायला नसेल त्यानं मिक्सरमध्ये करून घ्यायचे. इथे आपण 1.5 कुडी लसणाची घेतली आणि ही अद्रक 1 इंच 2 इंच असेल एवढी घेऊया कोटून. आपल्याकडे गरम झालेले आहे. सर्वात पहिल्यांदा आपण टाकूया तेल. टाकत असताना आपण इथं आमटी बनवलेलो 4 माणसांची, त्याच्यामुळे 4 पळ्या तेल टाकलेलं आहे. आता टाकूया मोहरी. मोहरी तडतडायला लागली. जिरे, कढीपत्ता, अद्रक लसूण, खोबरं धने कांदे टाकून जी केली ती पेस्ट. आता पेस्ट चांगली परतून घ्यायची स्वच्छ एकदम आणि खरपूस भाजून. आपला हा मसाला पूर्णपणे भाजून झालेला आहे. आता याच्यात टाकूया आपले घरगुती मसाले. हे आहे येसर, म्हणजे बाजरीच्या पिठापासून त्यापासून बनलेलं असतं येसर. आपल्या घरी तयार केलेलं हे काळं वाटण, काळे तिखट बियाचं ठेचून घेतले आहेत ते आता टाकून घ्यायचे आहेत. चांगलं परतवायचे. ते व्यवस्थित भाजून झाले. आता टाकून घेऊ पाणी. एक चिमूटभर टाकूया गरम मसाला. टाकूया थोडंसं नमक, स्वादानुसार नमक. एकदा हलवून घेऊया आणि जसं लागेल तसं पाणी वाढवीत जाऊया. आता सुटलं ह्याला 1 नंबर असं तेल. आता आपण पाणी वाढवायचं जसं पाहिजे तसं घट पातळ. आता ह्याला झाकून 5 मिनटं वापरून घ्यायचं.